आपकी अदालतमध्ये युनियन मिनिस्टर सुनील दत्त यांच्यावर आरोप आहे की हे राजकारणात अयोग्य आहे. दत्त साहेब, लोक म्हणतात की तुम्ही चांगले व्यक्ती आहात, सरळ साधे व्यक्ती आहात, छान व्यक्ती आहात, मग राजकारणामध्ये कसे फसलात? राजकारण तर काही चांगल्या घरच्या लोकांचं काम नाहीये. आरोप तर तसा योग्य आहे, परंतु त्याचं उत्तर द्यावं लागेल का मला? हो, उत्तर तर द्यावंच लागेल ना. अच्छा. मी या उद्देशाने आलो नव्हतो की कुणाची खुर्ची बळकावावी, कुणालाही आई बहिणीवरून शिव्या द्याव्या. मी 5 इलेक्शन जिंकलोय. मी कधीच आपल्या विपक्षाच्या नेत्यांना त्यांची निंदा नाही केली. पण आणि जितके लोक पदयात्रा करतात तेव्हा असं वाटतं की हे पद मिळवण्यासाठी यात्रा करतायत. तुमची पदयात्रा सुद्धा होते आणि पद नाही मिळत. नाही, पदासाठी मी आलो नव्हतो इथे. मी तर या समाजसेवेसाठी आलो होतो. कारण डेमोक्रेसीमध्ये परंतु दत्त साहेब, पद तर मिळालं ना आज. भारत सरकारमध्ये 20 कॅबिनेट मिनिस्टर आहात 20 वर्षानंतर. आणि 20 वर्ष तुम्ही वाट बघितली तरी तुम्ही नाराज नाही झाला. ही नाही, सगळ्यात असं मोठी नाही. गोष्ट आहे की त्या व्यक्तीने राजकारणामध्ये नसलं पाहिजे. नाही, असं थोडीच आहे की तुम्ही म्हणताय की बाबा मला डॉक्टर बनायचं आहे. तुम्ही 10वी नंतर लगेच डॉक्टर बनाल. हे असे डॉक्टर अजिबात यशस्वी होत नाहीत. तर जेव्हा राईट्स झाले मुंबईमध्ये, तुम्ही हो. मेंबर ऑफ पार्लमेंट होतात. तुमच्या पार्टीचं सरकार होतं केंद्रामध्ये सुद्धा. तुमच्या पार्टीचं सरकार होतं स्टेटमध्ये सुद्धा आणि तुम्ही राजीनामा दिला. हो, दिला होता. का नाही देणार? कारण काही चुकीचं घडलं असेल. मी म्हणालो की 15 दिवस झालेत, इथे राईट्स होत आहेत, कर्फ्यू लागलाय, लोकं मरतायत आणि इथे लॉ आणि ऑर्डर नाहीये, तर इलेक्टेड गव्हर्नमेंटचा यूज काय आहे? म्हणून मग मी रिझाइन करून टाकलं. देन 1985 मध्ये हं. जेव्हा स्लम डवेलर्सची मागणी उचलली होती आणि सरकार तुमचं म्हणणं ऐकत नव्हतं, तुमचं स्वतःच्या पार्टीचं सरकार होतं, तुम्ही तुमच्याच सरकारच्या विरोधात मोर्चे काढले. काढले होते. का नाही काढणार? जनता तर आम्ही तर म्हणतो ना, जनतेच्या समस्यांना घेऊन चालायचं आहे. डेमोक्रेसीमध्ये जनतेच्या सरकारला घेऊन चालायचं आहे. जर माझं सरकार काही चुकीचं करत असेल, तर हे माझ्या बाजूने योग्य नाहीये. म्हणजे मला माहिती आहे की सरकार चुकीचं करतंय, तर मला सांगायला हवं की हे चुकीचं होतंय. जनतेच्या हिताचं नाहीये. कारण प्रत्येक काम जनतेच्या हितासाठी झालं पाहिजे. अशाच लोकांना तर राजकारणामध्ये मिसफिट म्हणतात, जे स्वतःच्याच पार्टीच्या विरोधात बोलायला लागतात. पार्टी तर वेगळी गोष्ट असते. पार्टी जनता पार्टी बनवते. नाही, त्या पार्टीने तुम्हाला MP बनवलं, तिकीट दिलं. नाही, पार्टीने मला तिकीट नक्कीच दिलं. परंतु मला वोट या लोकांनी दिलाय, हे जे बसले तिथे. तर मी जर यांना पाहिलं नाही, यांचे प्रॉब्लेम नाही पाहिले, तर मला काही अधिकार नाहीये ते तिकीट घेण्याचा. मी सांगून टाकेन, मी सांगितलं पाहिजे की हे बघा, जर मी जनतेचे प्रॉब्लेम तुमच्या समोर, समस्या समोर घेऊन येणार नाही, तर मला काही अधिकार नाही. तर मला तुम्ही तिकीट देऊ नका. मी तर हेच म्हणेन ना. त्या राजकारणामध्ये तुम्ही चतुर नव्हता, त्याचाच परिणाम झाला की 15 महिने तुमच्या मुलाला जेलमध्ये राहावं लागलं. ठीक आहे. हे तर जे आयुष्यामध्ये मिळतं, ते होत असतं. आम्ही सहन केलंय ती गोष्ट. आम्ही त्याची काही दवंडी नाही पेटवली. काही नाही केलं. जे काही दुःख होतं ते आतच ठेवत राहिलो, की हे असं त्यांनी असं काही केलंय, तर मी तर तसं नाही बनू शकत. आम्हाला तर फेस करावेच लागणार. जर मी पार्टिशन ऑफ इंडिया च्या नंतर जर रस्त्यावर झोपून तिथूनही जर वर येऊ शकतो, मग आम्ही हे सुद्धा सहन केलंय की माझा मुलगा 15 महिने 1-1.5 वर्ष तिकडे जेलमध्ये सडत राहिला आणि मी असं सुद्धा म्हणू शकलो असतो की तू माझा मुलगा आहेस, तू फेस कर आयुष्यामध्ये. त्यांनी फेस केलं आणि हे मला या गोष्टीचा आनंद आहे की आज सुद्धा त्याची केस चालू आहे आणि एक एवढ्या टेन्शनमध्ये असताना सुद्धा मग त्याने ती जागा निर्माण केली आहे ॲज अन ॲक्टर. हे तर खूप अवघड असतं की इतकं ओझं तुमच्यावर असेल, इतकं टेन्शन असेल आणि माणूस कॅमेऱ्याच्या समोर येतो आणि एकदम स्वतःला बदलून टाकतो. तुम्ही संजय दत्तला कुठेतरी बाहेर मॉरिशसमध्ये शूटिंग करत होता. तुम्ही इथे बोलावलं होतं. हो, मी बोलवलं होतं नक्कीच इथे. मी म्हणालो, "तू ये इथे लगेच." तो लगेच आला. जर तो गिल्टी असता तर नसता आला ना. इथे तर लोक वर्षानुवर्ष फिरत असतात, इकडे-तिकडे बाहेर कंट्रीमध्ये फिरतात. मी म्हणालो, "तू इथे ये." तो लगेच आला. आणि येताच त्याला एअरपोर्टवर अरेस्ट केलं आणि अशा प्रकारे हो. अरेस्ट केलं जसं एखाद्या अतिरेक्याला अरेस्ट करतात. हो, अगदी बरोबर. अगदी असंच केलं. असंच केलं या मग लोकांनी. तुम्हाला नाही वाटलं की तुम्ही चूक केली आता त्याला इथे बोलवून? नाही, मी माझी ड्युटी केली. प्रामाणिकपणे. आम्ही सगळे प्रामाणिक आहोत. मी म्हणालो, "तू इथे निघून ये." तो निघून आला. तो प्रामाणिक आहे, मी प्रामाणिक आहे. आता हे त्यांच्यावर आहे. त्यांनी त्याला कसं वागवलं. तुमचं बरोबर ना? स्वतःच्या पार्टीचं सरकार होतं, तुमच्या पार्टीचे मुख्यमंत्री होते. मी मान्य करतो ही गोष्ट. मी मान्य करतो ही गोष्ट. परंतु तो खूप चांगला शेर आहे ना. कि वो अपनी खून न बदलेंगे, हम अपनी वजह क्यों बदलें? सुबह सर बन के क्यों पूछें कि हमसे सरगर्म क्यों हैं? तर मी आहे, ते आहेत.
तर आम्ही स्वतःला का बदलू? माझी जी एक पद्धत आहे, जो एक माझा मार्ग आहे, त्या मार्गावरून मी नाही हटणार. ज्या शरद पवारबद्दल तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणालात, की त्यांनी आपल्या राजकारणामुळे संजय दत्त बरोबर हे केलं, केस बनवली, जेलमध्ये पाठवलं. त्यांच्याच पार्टीच्या बरोबर मिळून तुमची पार्टी जेव्हा निवडणूक लढते, तेव्हा तुम्हाला दुःख नाही होत का? नाही, हे मी कधीच नाही म्हणालो. मी कधीच असं नाही म्हणालो, की शरद पवारमुळे झालंय, हे असं झालंय, तसं झालंय. असं लोक म्हणाले असतील. परंतु माझ्या तोंडातून असे शब्द नाही निघू शकत. कारण मी असा विचारसुद्धा नाही करत. हे सरकार होतं माझं, मला माहिती आहे, की मी हे करतोय, त्या सरकारला आवडणार सुद्धा नाही. परंतु मी केलं. मी माझा मार्ग का सोडू? परंतु हे मी कधीच असं नाही म्हणालो, की हे हे अमुकने असं केलंय. ज्या कोणी लोकांनी हे असं केलंय, ती त्यांची ड्युटी आहे. मी माझी ड्युटी करतोय एक वडील म्हणून. अच्छा, आता तुम्ही मला हा प्रश्न विचारू शकता, की माझी ड्युटी एक वडील म्हणून योग्य होती की नव्हती? त्याचं उत्तर मी देऊ शकतो तुम्हाला. त्याच्याबद्दल नाही, काय आता विचार तर मी करू? तुम्हाला विचारतोय, की ही तुमची ड्युटी ॲज अ पॉलिटिशियन म्हणून योग्य होती की नव्हती? कुठली? कुणी जर पॉलिटिकल लीडर असेल, त्याच्या पार्टीचा चीफ मिनिस्टर असेल, त्याच्या पार्टीचा नेता असेल, त्यांच्या वेळी जर अशी केस झाली, तर कमीत कमी आपल्या पार्टीशी तर लढेल ना, कमीत कमी राजीनामा देईल, सोडून देईल. का? कशासाठी? जेव्हा हे सगळं झालं होतं संजूचं, माझ्या मुलाचं, तेव्हा काँग्रेसचं राज्य होतं. इंडिव्हिज्युअल डोंट मॅटर. इट इज द पार्टी दॅट मॅटर्स. तर त्यावेळी मी काँग्रेस सोडली पाहिजे होती. पण मी त्यावेळी काँग्रेस नाही सोडली. मी काँग्रेसच्या इंडिव्हिज्युअल्स बरोबर नाहीये. मी काँग्रेसच्या फिलॉसॉफी बरोबर आहे. नाही, तुम्ही जबाबदार कोणाला मानता, की जी केस बनली, जेलमध्ये राहावं लागलं आणि आजपर्यंत केस चालू आहे, कोणाला हं. जबाबदार मानाल? मी जबाबदार मानेन आपल्या नशिबाला, की आमच्या आयुष्यामध्ये हे लिहिलं होतं, आमच्याबरोबर हे होणार आहे, सोबत हे होणार आहे. ते आपल्या इथे म्हण आहे ना, की जे व्हायचं ते होऊन राहतं. हे असं होणारच होतं, आम्हाला भोगायचं होतं. आमच्या नशिबात लिहिलेलं होतं, की हे होणार आहे तुमच्याबरोबर, तुम्हाला भोगावं लागेल, तुझा मुलगा जेलमध्ये जाईल. आम्ही सहन केलं. आम्ही जर कुणावर आरोप लावले, तर मग त्यातून आम्हाला काय मिळणार आहे? काय मिळेल? कमीत कमी जनतेला माहिती होईल, की सत्य काय आहे. नाही, जनतेला माहिती आहे. त्यांना पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाहीये. त्यांना चांगलं माहिती आहे, की मी काय आहे. माझ्या धर्मपत्नीचं किती काम आहे देशासाठी. आम्ही काय काय केलंय सगळंच जनतेला माहिती आहे. जरा आम्ही विचार केला, आयुष्यामध्ये केवळ फुलंच फुलं आहेत, काटे नाही आहेत. मग जेव्हा लाठी येतील तेव्हा आम्हाला चालणं अवघड होईल. पण तुमच्या आयुष्यामध्ये जितके काटे आले, क्वचितच कोणाच्या आयुष्यामध्ये आले असतील. हो, ते सुद्धा आहे ना, की तो सुद्धा एक खूप चांगला शेर आहे. ये कांटों से भी निभा के जा रहा हूँ मैं, है नहीं? तर हे सुद्धा आहे.